बरोबर आहे की नाही? कुठं चालले? वर काय ते काय म्हणते तो दादा? वर आजा. इकडे या, इकडे इकडे या की. वर आजीची बघा स्टाईल. हो का, दिसले का? हो का, बघू शकताय नवीन नवीन कपडे घालून. वर आजी कुठं गेली काय माहित नाही. बानुपाय आता राडा लगीन घर म्हणल्यावर राडा लय असतोय, इग्नोर करा. तर पायले दुखायला लागलं म्हणून आले. म्हणलं इकडे दाद्या, दादी इकडे इकडे इकडे. तर दाद्या 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 कोण आहे? कोण आहे? हे बघा, हे भाचा. अजून बरेच भाचे आहेत, भाची आहे. पण मी फक्त फोटोशूट केलं हिड्यामध्ये. आता दिसल्यावर मी तुम्हाला सांगेन कोण माझा आहे, कोण हे आहे. बरोबर काय? कुठं जायचंय? कुठं जायचंय? फोटो काढायचा असत्यात. परत ती बापू वरडायला बसल. तर तात्या चालले, तर त्यांना पण उन्हाचा लय असं नाही का त्रास होतोय. त्यामुळं म्हणतात मी देवळात जाऊन झोपतो. तर कसा वाटला माझा आजचा लुक? एक नंबरच वाटला का? तसं सांगा मला, कमेंट नका करू, फोनच करून सांगा बरं का. तर बघू शकता आजचा लुक साधं सिंपल, जास्त मी हे करत नाही. मेहंदी पण साधी सिंपल. हे बघा, एवढीच मला मेहंदी आवडती. आणि माझी भाची बघायची का तुम्हाला? दाखवू का? हे बघा, हे बघा. हिला तर ओळखतच आजचा भरपूर आपल्या हेड्यामध्ये आले. मी घेत नाही जास्त लेकरांना, मुलींना, कारण लोक एका घरचे चांगले नसतात. बरोबर आहे का नाही? मला जे असं वाटतं, योग्य वाटतं, त्या गोष्टी मी फॉलो करत असते. आणि काढले मी, शूट केलं जेवढं माझ्याच्याने होतं आहे तेवढं काढलेत. आणि ते पण बापू म्हणलं काढ की. म्हणला, बसली होती मी खुर्चीवर, तो हेड्याव काढायला लागला आणि मला म्हणला कर शूट. मग मी पण काढलं. मग आणि मला परमिशन, त्याला माहिती आहे ना मी पण हेड्याव बनवते म्हणून, ते काढ म्हणला म्हणून मी काढलं. तर मला लय भारी वाटलं बरं का. जेवढं जमतं तेवढं बारकं बारकं छोटं छोटं हेड्याव मी काढलं. आता म्हणलं चला, बानूपाशी कोण नाही. तर बानू ही सगळी तिकडंच आहे. ही बानूला इथं आहे म्हणून मी पटकन आली. या कुणी नाराज होऊ नका. कसं आहे, लेकरांना, त्या लेकराला घेऊन मला कुठं जाता येत नाही. आणि त्या लेकराची आपदा होती जास्तच. मग त्यापेक्षा न नेलेलं बरं. मग पटकन अक्षिदा टाकला, हेड्याव काढला आणि पटकन आले. कारण सकाळ धरणं पळून पळून का नाही माझं पाय दुखायला लागलेत, काय सांगू तुम्हाला. आणि कोरट तर लय पडली नरड्याला, आता लय ताण लागली मला. तर चला भेटू आपण, कंटिन्यू करत राहा, बाय नाही. चला तर मी आईला बोलवते बानूपाशी बसायला. परत नाही का, मला तर लय टेन्शन येतं बघा असं